आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करीत आहे गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीचं अभिनाट्य वाचन. संगीत परीक्षित भातखंडे. सादरकर्त्या उमा दीक्षित. आज ऐकूया गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीच्या अभिनाट्य वाचन मालिकेचा भाग दुसरा. श्रोतेहो, गोफ या गौरी देशपांडे लिखित कादंबरी अभिवाचनाच्या पहिल्या भागात आपण ऐकलं की या कादंबरीच्या 2 नायिका आहेत, मा आणि वसुमती, सासू आणि सून. वसुमतीचा नवरा आणि मांचा मुलगा सुलक्षण याचा अकाली मृत्यू झालाय. आयुष्यात आजवर वेगवेगळ्या राहणाऱ्या जणू 2 बेटांवरच जवळच्या नात्यात बांधलेल्या असल्या तरीही अशा या सासूसुना नियतीने वाढून ठेवलेल्या इतक्या मोठ्या दुःखाला तोंड देताना या दोघी एकत्र यायचं ठरवतात. खरं तर दोघींमध्ये जीवाभावाचा संवाद नसतोच, मात्र एकत्र येण्याच्या विचारापोटी भन्ते या सुहृदाची मदत घेऊन मा वसुमतीचं मन वळवतात. भन्ते या बौद्ध धर्मगुरूंकडे वसुमती सहाय्यक म्हणून काम करत असते. तिच्या नवऱ्याच्या सुलक्षणच्या मृत्यूनंतर ती आपल्या माहेरी राहायला जाते. तिचा मुलगा आदित्य बोर्डिंगमध्ये असतो. अर्थार्जनाचा प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नात ती भन्तेंकडे मदतनीसाचं काम करायला सुरुवात करते. अंध असले तरी भन्तेंना वसुमतीचं मन दिसतं. आईकडे राहताना तिच्या जीवाची होत असलेली घालमेल त्यांना जाणवते. अंतःकरणाच्या जिव्हाळ्याने ते वसुमतीच्या सासूबाईंना पत्र लिहितात आणि बोलवून घेतात. मा दूर खेडेगावात शेत वावराची देखभाल करत आपलं आयुष्य जगत असतात. मात्र आता त्यांनाही इतके दिवस न जाणवलेली वसुमतीच्या भेटीची ओढ लागलेली असते. पण दोघींमध्ये संवाद असला तरी सुसंवाद नसल्याने पुढे कसं जावं हे उमगत नसतं. भन्तेंच्या अनपेक्षित पत्राने हा तिढा सुटतो. मा हरखून जातात आणि मुंबईला निघण्याची तयारी करतात. आता पुढे या गुंतावळ्याची सुरुवात झाली ती त्या एका दिवसापासून. नेहमीसारखी पूजापाठ संपून धारा सुरू झाल्या का म्हणून बघायला जायसाठी ओसरीवर पाय टाकला आणि जसपालची गाडी दारात उभी राहिली. एवढ्या पहाटे पोचला म्हणजे रात्रभर प्रवास केला असणार पोरानं. आमच्यात सांगाय सवरायचं काही नव्हतं. एखाद्या दिवशी अशी गाडी येऊन ठाकणार, नाहीतर फोन वाजणार, अशा धास्तीतच हे गेलं वर्ष काढलं होतं. त्या आधीच्या दिवाळीला वसुमती एकटीच आली. अगदी आदित्याला सुद्धा शाळेच्या कुठल्या तरी भारत दर्शनवर पाठवलं तेव्हापासून म्हणायचं. तशी काय धास्ती जन्माचीच 5वीला पुजली आहे. पण गेल्या वर्षात धास्तीची खात्री झाली. प्रश्न वेळेचा होता आणि ती आली आहे हे भल्या पहाटे जसपालचा चेहरा पाहून समजलं. काही न बोलता त्यानं पायाला हात लावला तेव्हा आयुष्मान व्हा म्हणायला पण विसरले, कारण त्याची आसवं टपाटप गळायला लागलीच होती. कुणाची गाडी अशी लवकर का आली आहे म्हणून बघायला रघुनाथ आणि त्याच्या मागे वस्तीवरचे गडी बाया आले आणि सगळेच काय ते जाणून गप्प उभे राहिले. मला उमजलं की मी जर आता मनातल्या मनात दुःखाला वाट करून दिली तर कहार करतील सगळे. म्हणून नुसती मान हलवली. निक्षून आवंडा गिळत म्हणाले, रघुनाथ, मी जातीये. केव्हा येण ठाऊक नाही बाबा. घर, वावरं, जनावरं, माणसं नीट सांभाळ. आणि चटकन जसपालचा हात धरून त्याला आत आणलं. म्हटलं, जरा खाऊन पिऊन विश्रांती घे बाळा. आपण भाकरीची सुट्टी झाली की निघू. तो ऐकायला तयार नव्हता. पण बळे दिलेली चपाती, चटणी, चहा रिकाम्या पोटात पडताच त्याला बसल्या जागी झापड आली. वाटेत त्यानं काही बारकावे सांगितले नाहीत, पण सुलक्षण बेशुद्धच इतकं समजलं.
घर सोडल्यावर तासाभरातच म्हणाला, तुम्ही झोपा मा, म्हणजे पोचल्याबरोबर हॉस्पिटलमध्ये जाता येईल. आणि ते पटून मी खरोखरच झोपी गेले. चेंबूरच्या आसपास गचक्या गलक्यानं जाग आली तेव्हा 3 सांजा होऊन गेल्या होत्या. कसलं स्वप्न पडलं होतं कुणास ठाऊक, पण चेहऱ्यावरून हात फिरवला तो ओला चिंब झालेला. रस्त्यातल्या उजेडात त्याच्याकडे पाहिलं. त्याचाही ओलाच होता. अख्खी वाट रडतच होता का बिचारा. त्याचा हात हातात घेऊन म्हटलं, जसपाल, तू ऐकणार का माझं? ऐकेन ना माझी. मग तू आपल्या कामाला जा, शक्य तर दूर कुठेतरी. सुलक्षणच्या उशाशी बसू नकोस. मी आणि वसुमती आहोत, तुला लगेच कळवू. केलंच ते डोंगरा एवढं आहे, आता आणखी काही झेपायचं नाही तुला. वादंग घालेल असं वाटलं होतं, पण बाहीनं तोंड पुसत गप्प बसला. आणि बरेचसे मैल जाऊन वळणावळणांनी आम्ही सुलक्षणच्या घराजवळ आल्यावर म्हणाला, बरं. अंगावर पाणी घेऊन मी लगेचच हॉस्पिटलमध्ये गेले. जसपालला म्हटलं, तू थांब आणि वसुमतीला परत घेऊन जा. तो फिकट हसला आणि म्हणाला, ती ऐकायची नाही. माझं ऐकेल, थांब इथंच. खोलीत गेल्यावर सुलक्षणकडे एक नजर टाकली, पण ते सगळं लांबणीवर टाकून खरी नजर वसुमतीकडेच लावली. आणि ती चटकन उठून पुढं झाल्यावर तिला जवळ घेत म्हटलं, आजची रात्र तू घरी जाऊन झोप. ती मान हलवत होती. तिची अनवटी हातात धरून नीट चेहरा नजरेसमोर आणून पुन्हा म्हटलं, ऐक माझं आणि जा वसुमती. जसपाल थांबलाय. काही क्षण ती गप्प माझ्याकडे बघत उभी राहिली. ओठावर येणारे शब्द गिळत राहिली आणि मग वळून आपली पर्स उचलून बाहेर निघून गेली. तिच्या मागे दार बंद झाल्यावर मी सावकाश बिछाण्याकडे गेले आणि अखेर सुलक्षणकडे नीट एकटक बघितलं. आता रडायला हरकत नव्हती, पण भरून आले तर त्याचा चेहरा नीट दिसणार नाही अशा विचारानं की काय, डोळ्यांनी अश्रू गाळायचं नाकारलं. अंगाची जुडी करून तो कुशीवर पडला होता. माहीत नसतं तर वाटलं असतं की झोपलाय. लहानपणी झोपायचा तसाच, उजव्या कुशीवर, उजवा हात उशाला घेऊन, ओठ जरासे उघडे, दातांची चमक दिसण्यापुरते, पापण्यात मधूनच थरथर. मी हलकेच खुर्चीत बसून त्याच्या केसांवर कपाळावर हात ठेवला. ते अगदी थंडगार होतं, ओलसं. बिछाण्या शेजारच्या नॅपकिननं हळूच पुसलं. आता काही बदल होण्याची शक्यता नाही हे समजत असून वाटलं, आता सुस्कारा सोडून डोळे उघडेल का. नजर इंच इंच करून त्याच्या अंगभर फिरवली. इतका हडकाड झाला होता की आकडीच्या काठीसारखा दिसत होता. आश्चर्य म्हणजे चेहऱ्यावरून मात्र गेल्या काही वर्षात जमलेली किटं पुटं कोळिष्टकं नाहीशी झाली होती. 15-20च का 25-30 वर्षापूर्वीच्या सुलक्षणचा चेहरा होता तो. उशी खालून त्याचा बाहू सोडवून मी हात पुढे आणला. सैलची मूठ वळलेली होती, ती माझ्या हाताने वेढली आणि सुस्कारा सोडल्यासारखा करून खुर्चीत मागं टेकले. आता दोघांनी मिळून वाट बघायची होती ना, पण नाही, दोघांनी नाही, तिघांनी. वसुमती येईलच पहाटे. दुसऱ्या रात्रीही घरी झोपायला जा हे ती खास ऐकणार नाही. आणि माझं ऐकून जिथं कुठे गेलाय तो जसपालही वाटच बघत असणार. आणि घरची सगळी पोरं आणि त्यांच्या बायका आणि सुलक्षणला लहानपणापासून पाहिलेले आबू, त्या सगळ्यांची बोटं आमच्या 2 हातांना हलकेच येऊन वेढतायत असा एक दृढ भास झाला. आणि मग उघड्या डोळ्यांना अश्रूंपायी सुलक्षणचा चेहरा दिसेना तेव्हा ते मिटवून घेतले. तो गेल्यावर रडायला वाव उरणार नाही. कितीतरी करायचं, बोलायचं, सोसायचं आहे. मग आज वसुमतीला इथं आणायचं असा मनाचा निश्चय झाला तेव्हा मला तो दिवस आठवावा यात नवल नव्हतं. कारण तिथे सुलक्षणचा हात हातात घेऊन बसले असताना त्याला म्हटलं होतं, वसुमती, आदित्य, जसपाल सगळ्यांना माझे म्हटलेत सुलक्षण. अगदी तिथल्या तुम्हा दोघांनाही म्हटलं तितकंच. तू त्यांची चिंता करू नकोस. आणि पटकन लक्षात आलं की त्या दोघांच्यातल्या
दुसऱ्याला हे कळवायला हवं. उद्या गुपचूप बाहेर पडून फोन लावेन. पण त्याला हे म्हटलेलं खरं करायला आज उजाडला. कारण तो गेल्यावर मसुमतीनं माझ्याकडे पाठ फिरवल्यासारखी केली. तिला इकडे वळवायचं कसं ते समजत नव्हतं. पण मनात नुसते तऱ्हेचे गुंते मात्र पडत होते. आईच्या घरात आसवं गाळायला वाव नव्हता. घर आईचं असलं तरी सत्ता वहिनीची होती. आणि आईनं तरी मुलीला इथं मायेपोटी थोडंच आणलं होतं. सगळा सरळ व्यवहार नाईलाजापोटी हे स्वच्छ होतं. सुलक्षणच्या मृत्यूनंतरचे ते कडूशार आठवडे पचवले ते अशा कोरडं पडल्यामुळेच. व्यवहाराखेरीज कसला विचार करण्याची मनाला परवानगी दिली नव्हती. म्हणून सांत्वनासाठी आलेल्या आई भाई वहिनींना जेव्हा माझा त्यांच्याबरोबर परतायचा बेत कळला तेव्हा अटी कागदावर लिहून त्यांनी सही घेतली नाही एवढंच. तेच बरं झालं म्हणा. त्या रोखठोकपणाला तसाच रोखठोक जवाब देता आला. पोरी म्हणून आईनं जवळ घेतलं असतं तर बांध फुटून गेला असता. पण बघता क्षणीच ती म्हणाली, सुटलीस बाई. आणि तेही माजींच्या ऐकण्यात. आवंढासुद्धा गिळायला लागला नाही. कोरड्या ओठांवरून कोरडी जीभ फिरवत म्हणाले, आदित्यसमोर असं काही म्हणू नकोस. ओठांना नेहमीची तुच्छ मुरड घालत आईनं वहिनीकडे कटाक्ष टाकला आणि नेहमीच्या भोचक आवाजात वहिनी म्हणाली, कमाल आहे, एवढा का पोच नाही आम्हाला. डोळे आपसूक माजींकडे वळले आणि त्यांनी जराशी नकारार्थी मान हलवल्यासारखी केल्यावर चटकन जमिनीकडे त्या क्षणी अगदी अयोग्य असे फुटू पाहणारे हसू दडवायला. आदित्य आला तेव्हा मनानं उसळी घेतली. पण माझा शुष्क चेहरा बघून डोळे विस्फारून वळून त्यानं माजींकडे धाव घेतली. त्यांच्या पदराचा बोळा तोंडावर दाबत एवढासा तो मुलगा रडं आवरताना बघितला तेव्हा पुन्हा माजींची नजर धुंडली. पण त्या नातवाला सावरत होत्या. त्याच्या स्पर्शासाठी आसुसलेला शरीराचा कण हातांच्या मुठीत घट्ट आवळून शांत राहिले. आणि त्याचं रडं ओसरल्यावर त्याला म्हणाले, मी काय म्हणते ते ऐक आदित्य. तू आता मोठा झालायस, समजदार झालायस. तुला हे सांगायला हवं. तुझ्या दादांनी पैसे गुंतवलेत, त्यातून तुझ्या शिक्षणाचा खर्च भागेल. आणि अगदी अडचणच पडली तर हे घर आहे. आईकडे राहून नोकरी करून मी माझी तरतूद करेन. आपल्याला कुणाच्या तोंडाकडे बघायला लागायचं नाही. तुला चिंता नको. हे ऐकल्यावर मात्र माजींचे डोळे माझ्याकडे वळले आणि काही न बोलता त्यांनी आदित्यला दूर केला. आई, 2 आज्या, मामा मामी सारे समोर असता बघता बघता तो पोरका झाला. एकदम ताठ उभा राहून खर्जात गेलेल्या शुष्क आवाजात म्हणाला, ठीक आहे. त्यानंतर त्यानं आसवं गाळली ती एकदाच. कुठेतरी लांब शूटिंगवर गेलेला जसपाल बातमी समजताच धावत परत आला आणि मध्यरात्री अखंड खणखणणाऱ्या घंटेला घाबरून सारे उठून बाहेर आले. आदित्यनं पुढं होऊन दार उघडल्यावर जसपालची मिठी त्याच्या भोवती पडली आणि दोघेही भान हरपून रडले. त्यांच्याकडे बघताना मनात रडत मी मनातच सुलक्षणला म्हणाले, तुझ्यासाठी बाप्यांनीच अश्रू गाळले बाबा. तुझ्या स्त्रियांना तू जिवंतपणीच शोषून टाकलं होतंस. आईकडे आल्यानंतर महिनाभरात ही तात्पुरती नोकरी मिळाली. भरपूर काम, बेताचा पगार, पण नुसत्या डिग्री पलीकडे, भले ती अमेरिकेची झाली तरी. हातात काही नसणारीनं आणखी काय अपेक्षा करायच्या असं म्हणून कृतज्ञतेनं स्वीकारली. त्यानंतरचे दिवस म्हणजे एकामागून एक रचलेल्या कामाची उतरंड आणि ती उरावर घेऊन बिछाण्याला टेकायची पाठ. तो परत पुढे दुसरा दिवस आहेच. हातातल्या बारक्या घड्याळानं 5चा किणकिण गजर केला की मी उठते. एवढा 1 तास माझ्या एकटीचा. नोकरीच्या पहिल्याच दिवशी हे स्पष्ट झालं. त्या दिवसासारखेच बाकीचे सगळे.
आजचं बघायचं तर चहाला पाणी ठेवून अन्निकं उरकून मी पुन्हा स्वयंपाकघरात आले तोवर पाणी उकळलं होतं. चहा करून तो पीत स्वयंपाकघरात पुस्तक उघडलं आणि त्या दिवशी काय शिकवायचं ते वाचता वाचता तास केव्हाच उलटला. 6 वाजता भाईच्या घड्याळानंही गजर केला आणि मी त्याचा चहा केला. गाळून कप तयार करीतो तो आलाच. चकार शब्द न बोलता कप उचलून प्यायला लागला. त्याच्याकडे बघत पुस्तकाला विसरून नवलानं स्वतःशी म्हणाले, हाच का माझा मोठा भाऊ? लहानपणी पतंग उडवायला शिकवणारा, छोटी गिलोल करून देणारा, मला खाली पाडलं म्हणून सख्ख्या मित्राला एक उद्दा लगावणारा. कसा काय असा पार आटून गेला त्याच्या मायेचा झरा? की बोटभरच होता त्याचा ओघ आणि तो बायको मुलांकडे वळल्यावर बहिणीसाठी काही उरलं नाही? मुकाट चहा पिऊन कप खाली ठेवून तो परत आत गेला तेव्हा कप पातेलं विसळून परत आधण चढवलं आणि नाश्त्यासाठी रवा भाजायला लागले. म्हणलं आई, वहिनी आणि चकोर चातक उठून येतीलच आता. त्या चौघांचा पहिला चहा आणि भाईचा नाश्ता झाल्यावर भांडी आवरून विसळून आणि उपम्यावर झाकण चढवून पदराला हात पुसत बाथरूममध्ये धाव घेतली. शक्य तितक्या लवकर सगळं आवरून बाहेर येऊन त्यांच्या बशा मांडल्या आणि मग पुस्तकं खाकोटीला मारून पळ काढला. चला आता 4 तास आपले म्हणजे आपले आणि विद्यार्थ्यांचे. वेळापत्रकात आठवड्याचे 3 दिवस 8चा तास मिळाला म्हणून वहिनी कुरकुर करतच होती, कारण मग गरम नाश्ता करून स्वतःच्या मुलांना वाढायचं काम तिच्यावर पडत होतं. पण नव्यानं कामाला लागलेल्या सर्वात कनिष्ठ शिक्षकाची सोय कोण बघणार होतं? म्हणून त्या कामातून या टर्मपुरती तरी सुटका होती. 3 दिवस. पुढच्या टर्ममध्ये हीच नोकरी आणि सगळे पुढचे तास मिळाले तर तेही पडणार होतं. मी आल्यापासून आई कसल्याही कामाला बोट लावत नाही. त्याआधी तीच हे करायची का? की घर तिचं म्हणून थोडीशी तरी अरेरावी? ना बाहेरचं ना घरातलं काम करणाऱ्या वहिनीचा दिवस तरी कसा उलटतो? बससाठी उभी असताना जर भाईची गाडी रस्त्यानं जाताना दिसली तर तो आपल्याला कामावर सोडत नाही, याचं वैषम्यही वाटत नाही. पुन्हा स्वतःला म्हणते, कोरडी ठणठणीत हो, म्हणजे आयुष्य कंठायला आणखी बळ येईल. कामाची बाई वेळेवर आणि चांगल्या मुडात आली तर बरं, नाहीतर धावत दुपारी घरी जाऊन स्वयंपाक करून जेवणं उरकायसाठी नुसतं रेसच्या घोड्यासारखं भरधाव धावायला लागतं. भाई चकोर बाहेरच जेवतात ती एक सुटका, नाहीतर 4लाच उठून स्वयंपाक करून डबे भरायचं काम पण पडलं असतं. दुपारचं आवरल्यावर म्हटलं तर थोडा वेळ, पण तोही रिकामा नाहीच. भाजी मोडा, धान्य निवडा, धावपळीच्या वेळची कामं जरा आधी उरकून टाकता येतात का ते पाहणं. तरी पण वाटायचं एखादी लहानशी पार्ट टाईम नोकरी दुपारची मिळाली तर बघावी. तेवढेच गाठी 4 पैसे जास्त. आदित्यकडे जायला शनिवारी संध्याकाळी खेचाखेच गर्दीत एसटी पकडायला लागते, त्याऐवजी जरा 4-5 माणसांच्या टॅक्सीत सुखानं जाता येईल. गेल्या शनिवारी तो म्हणाल्या, अगदी दर विकेंडला नाही आलीस तरी चालेल आई, मी ठीक आहे. कसं सांगायचं त्याला की जीवाचं रान करून एवढी येते ती तो ठीक नसेल म्हणून नाही, तर मी ठीक नसते म्हणून. त्याला भेटल्यावर पुढचे 2 दिवस कामाचं काही वाटत नाही. आई वहिनींचे शब्द कानावरून वाहून जातात. भाई भाच्यांचा निशब्द तिटकारा मनापर्यंत पोचत नाही. हसून म्हणाले, अरे ही पहिल्या टर्मची चंगळ म्हण. पुढच्या टर्ममध्ये काही मला दर शनिवारी येता येणार नाही आणि तुझे प्रिन्सिपलही असे वरच्यावर तुला बाहेर पाठवणार नाहीत. मिळतायत तेवढे विकेंड मजा करून घेऊ. पण कुठेतरी मनात ठसठसलं की आदित्यलाच नाही ना कंटाळा येत? आईबरोबर भटकण्यात त्याला काय गंमत वाटत असणार? त्यापेक्षा मित्रांच्या घोळक्यातच. अगदी 2-3 वर्षांमागे सुद्धा सुट्टी संपून परत शाळेत जाताना रडायचा. पण तीच तर गोची आहे आईपणाची. जितकं आईपण यशस्वी तितक्या लवकर मुलांना त्याची गरज वाटेनाशी होते. त्या मापानं मोजता मग माझ्या आईचं आईपण फारच यशस्वी. 18 वर्ष नाही पुरी झाली तो पळ काढला मी. पण मग आता परत का आलीये? श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात
गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीच्या अभिनाट्य वाचन मालिकेचा भाग दुसरा. संगीत परीक्षित भातखंडे. यातील भूमिका आणि कलावंत: माच्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी, जसपाल तुषार दळवी, आदित्य मोहित गोखले आणि वसुमतीच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी. निर्मिती सहाय्य वैभवी झरेकर. सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.